हे बघा, हे झाड, हे खोड असं ह्याला असं ह्याव काही येज पडलं होतं मध्ये खोड किड्यानं. त्याचं हे केलं, मध्ये भुसा येत होता बाहेर पहिलं. काही असं वरी असं झाडाला वरचीवर वरी गेला खोडकिडा, त्याच्यातून बी असंच भुसा येत होता बाहेर. पुन्हा दुसऱ्या फांदीला बी असंच काही आळीनं वेज पाडलं होतं, ते बी निघून गेलं. पुन्हा अजून तिसऱ्या फांदीला बी असंच हे काही एवढं टोकरलं होतं. पुन्हा अजून त्याच्या वरी त्याच फाट्याला काही असं टोकरलं होतं. अजून तिथंच वरी असं टोकरलं होतं. ही फवारल्यामुळं काय झालं, ते आळी खोडकिडा मरून गेला आणि ती झाड पुन्हा वरचीवर सुधारलं. झाड ह्याव काही असं पानं नव्हती फुटली, हिरवगार झालं झाड आणि फळं लागलेत, पुन्हा आंबे लागलेत. हो का, आंबे एवढाले असे आंबे आहेत. ते वाचलं झाड. हे बघा, हे झाड, हे खोड असं ह्याला असं ह्याव काही येज पडलं होतं मध्ये खोड किड्यानं. त्याचं हे केलं, मध्ये भुसा येत होता बाहेर पहिलं. काही असं वरी असं झाडाला वरचीवर वरी गेला खोडकिडा, त्याच्यातून बी असंच भुसा येत होता बाहेर. पुन्हा दुसऱ्या फांदीला बी असंच काही आळीनं वेज पाडलं होतं, ते बी निघून गेलं. पुन्हा अजून तिसऱ्या फांदीला बी असंच हे काही एवढं टोकरलं होतं. पुन्हा अजून त्याच्या वरी त्याच फाट्याला काही असं टोकरलं होतं. अजून तिथंच वरी असं टोकरलं होतं. ही फवारल्यामुळं काय झालं, ते आळी खोडकिडा मरून गेला आणि ती झाड पुन्हा वरचीवर सुधारलं. झाड ह्याव काही असं पानं नव्हती फुटली, हिरवगार झालं झाड आणि फळं लागलेत, पुन्हा आंबे लागलेत. हो का, आंबे एवढाले असे आंबे आहेत. ते वाचलं झाड.